सरकार चालवलं, पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही. आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटल्यामुळे तुम्हाला फार सॉफ्ट कॉर्नर मिळालं. अरे नाही रे बाबा, मी त्यांना म्हणालो की बाबा सरकार 132 जागा आणि 4 का 5 अपक्ष 137 जागा. 137 आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाही. लोकशाही आपण मान्य केली पाहिजे. दादा तुम्ही ठाम आहात का? ईव्हीएम वरती ठाम आहात का? हॅक होत नाही म्हणून जे आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून, त्यावर तुम्ही ठाम आहात का? नाही, उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल, तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना. परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही, असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकण्यात आहे. अनेक ठिकाणच्या आकडेवारी ज्या आहेत त्या मिळत्या नाहीत, साताऱ्याच्या आहेत. त्याचबरोबर साप दादांत खोट आहे. हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी क्लुप्त्या काढतात. अजून 2-4-15 दिवसात सगळे लोक ते विसरून. दादा तुम्हाला मुख्यमंत्री करणार अशी चर्चा आहे, भाजपचं धक्कातंत्र आहे. एक वर्ष दादा तुम्हाला सीएम करणार आहे दादा. 1 वर्ष 5 वर्षातले 1 वर्ष तुमच्याही वाटलं. कुठले प्रश्न राहिले नाही. आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं, याला आम्ही अग्रक्रम देणार. शपथविधी झाल्यावर 2-3 दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी होईल. 2 दिवसात कदाचित उरकेल. दादा एकनाथ शिंदेला गृहमंत्री करणार अशी पण चर्चा आहे. मला त्याच्यामध्ये माहिती नाही. तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. राज्याचे प्रमुख त्याबद्दलचा निर्णय घेतात. नाही, आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं. आता भाजप त्याबद्दलचा निर्णय घेईल. दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत का? अरे अजून काळजी भाऊ, सरकारमध्ये कुठले निकष बदलायला निघाला बाळा. व बोर्डाचे पैशामध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली, काय काढली गेली. मी पण ती पेपरमध्ये वाचली. मी सोमवारी गेल्यावर बघीन, कारण आज शनिवार आहे ना, शनिवार रविवार सुट्टी आहे. सोमवारी मी विचारेन. थँक्यू. पैसे दिलेले आहेत त्याला मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय, कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील, परंतु नक्की त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ती दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोलणं उचित नाही. कुठल्या पक्षाला मंत्रालय फिक्स झाले तेवढं आकडे सांगा. तर झालेच नाही तर काय आकडे सांगू. आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं एवढा निर्णय झाला. तो भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला. राहिलेले 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री होतील हाही निर्णय झाला. पण नाही झाले. मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला आठव. 99ला तर 1 महिना गेला होता. कशाबद्दल अभिनंदन करायला काहीच हरकत नाही. मी केलेलं आहे अभिनंदन.